सकाळी 4:30ची वेळ होती. म्हणजे संपूर्ण शहर अजून शांत झोपेत असतं. पक्ष्यांच्या किलबिलाटसुद्धा अजून नीट सुरू झालेली नसते. अशावेळी रस्त्यावर फक्त एकाच गोष्टीचा आवाज येत असायचा. माझ्या सायकलच्या साखळीचा आणि तीवर अडकलेल्या दुधाच्या कॅनचा वाजणारा खणखण असा आवाज. माझं नाव राजू. वय नुकतंच 22-23. दुकानात जमा झालेलं. कॉलेज संपलं. नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःचा काहीतरी छोटा मोठा व्यवसाय सुरू करावा या विचाराने मी दुधाचा धंदा सुरू केला होता. सुरुवात छोटी होती. सकाळी लवकर उठायचं, डेअरीवरून ताजं म्हशीचं दूध घ्यायचं आणि सायकलीच्या दोन्ही बाजूला कॅन टाकून वेगवेगळ्या गल्लीबोळ्यातून फिरत ते लोकांच्या घरांपर्यंत पोहोचायचं. सकाळची ती थंडी हवा, समोरून येणारा गार वारा आणि शांत रस्ते. मला या वातावरणाची आता सवय झाली होती. किंबहुना मला ही वेळ आवडायला लागली होती. दिवसभर हजारो लोकांची गर्दी असणारे रस्ते पहाटे किती एकांत आणि सुंदर दिसतात हे फक्त सकाळी उठणाऱ्याला ठाऊक असतं. मी रोज साधारण 5 ते 6 ठिकाणी दूध द्यायला काम करायचो. प्रत्येक घरचं एक वेगळं वैशिष्ट्य होतं. काही ठिकाणी म्हातारे काका आधीच पेपर वाचत बसलेले असायचे, तर काही ठिकाणी दार वाजवल्याशिवाय कोणीच उठायचं नाही. पण या 5-6 घरांपैकी एक घर असं होतं जिथे पोहोचल्यावर माझ्या पायाची गती आपोआप मंद व्हायची. सायकलीचे पॅडल मारणारे माझे पाय जरा हलके व्हायचे. ते घर होतं सविता आंटीचं. सविता आंटी वयाने माझ्यापेक्षा मोठ्या होत्या, पण त्या चेहऱ्यावरचं तेज, ती शांतता आणि ती सौम्यता कोणाचंही लक्ष वेधून घेईल अशी होती. त्यांचं घर गल्लीच्या अगदी शेवटी एका कोपऱ्यात होतं. छोटं पण खूप टापटिपीत घर. समोर एक छोटीशी पडवी होती, जिथे त्यांनी काही फुलझाडांची कुंडी ठेवली होती. मोगऱ्याच्या आणि सावलीच्या एक सुवास तिथे नेहमी दरवळत असायचा. मुख्य दारावर लावलेली वेलीची रचना त्या घराला एक वेगळा जिव्हाळा द्यायची. मी जेव्हा जेव्हा त्यांच्या गल्लीत शिरायचो तेव्हा मनात एक वेगळीच आतुरता असायची. काकू दूध. मी नेहमीप्रमाणे त्यांच्या घरासमोर सायकल उभी करून हाक मारायचो. दार उघडायचा तो एक विशिष्ट आवाज व्हायचा आणि सविता आंटी समोर यायच्या. एकदम साधे कॉटनची साडी, पाठीवर मोकळे सोडून मागे हलकेच बांधलेले केस आणि चेहऱ्यावर एक अतिशय शांत गोड हसू. त्यांच्या त्या हसण्यात एक प्रकारचा अमृतवत आदर आणि आपुलकी असायची. "आलास राजू, थांब पातेलं आणते," त्या म्हणायच्या. त्यांचा तो आवाज इतका मऊ आणि प्रेमळ असायचा की सकाळचा सगळा थकवा, तो सायकलीचा ताण क्षणात निघून जायचा. त्या किचनमधून पातेलं घेऊन येईपर्यंत मी मापाची तयारी करायचो. त्या बाहेर आल्या की मी डब्याचं झाकण उघडून मापाने त्यांच्या पातेल्यात दूध ओतायचो. दुधाची ती पांढरी शुभ्र धार पातेल्यात पडताना तो आवाज यायचा. त्या काही सेकंदात माझी नजर नकळत त्यांच्या चेहऱ्यावर जायची, पण मी कधीही माझी मर्यादा ओलांडली नाही. माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक आदरयुक्त भीती होती. ते नातं एका दुधाच्या विक्रेत्याचं आणि गिरायकाचं होतं, पण माणसाचं मन असतं ते कधीकधी काही गोष्टी आपोआप जपत असतं. त्या आदराच्या कोपऱ्यात कुठेतरी एक सुप्त अबोल आकर्षणही होतं. असं आकर्षण ज्याला काही नाव देता येत नाही, जे फक्त मनातल्या मनात जपायला असतं. "राजू, आज खूप थंडी आहे ना रे? जरा जपून चालव सायकल," काही वेळेस त्या सहज काळजीने विचारायच्या. "हो काकू, सवय आहे आता. तुम्ही नका काळजी करू," मी साधेपणाने उत्तर द्यायचो. त्या काळात मला त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. एवढंच माहीत होतं की त्या घरात बहुतेक वेळा एकट्याच असायच्या. त्यांचे पती कामानिमित्त बहुतेक वेळ शहराबाहेर असायचे. त्यामुळे त्या मोठ्या घरात एक प्रकारची शांतता आणि एकटेपणा नेहमीच असायचा. तो एकटेपणा फक्त मी बरेचदा त्यांच्या डोळ्यात वाचला होता, पण कधीकधी विचाराची हिंमत झाली नव्हती. दररोज सकाळी होणारा या 2 मिनिटांचा संवाद माझ्या दिवसाचा एक सुंदर सुरुवात बनला होता. मी दूध घेऊन पुढे घेऊन निघायचो, पण त्या दारात उभ्या राहून मी गल्लीतल्या वळणावर जाईपर्यंत पाहत असायच्या. मला वाटत होतं की आमचं नातं असंच रोजच्या 2 मिनिटाच्या संवादापुरतं सीमित राहील. मी रोज सकाळी येईन, काकू दूध म्हणून हाक मारेन, त्या पातेलं आणतील आणि मी निघून जाईन. पण नियतीने त्या पावसाळ्याच्या दिवसात आमच्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवून ठेवलं होतं. एक अशी सकाळ येणार होती जी केवळ आमची वेळच नाही, तर आमच्या नात्याची दिशाही कायमची बदलून टाकणार होती. त्या दिवशी हवामानाचा मूड काहीसा वेगळा होता. पहाटे 4 वाजल्यापासूनच आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले होते. थंड वारा सुटला होता आणि काही वेळातच बारीक चुरचुरणारा पाऊस सुरू झाला. अशा हवामानात सायकलीवरून दुधाचे कॅन सांभाळणं, फिरणं म्हणजे एक मोठं आव्हानच असायचं. पण काम तर कामच असतं, ते थांबून चालणार नव्हतं. मी माझं नेहमीचं रेनकोट चढवलं, सायकलीवर कॅन नीट बांधले आणि पावसातच निघालो. रस्त्यावर नेहमीपेक्षा जास्त शांतता होती. पावसाच्या थेंबाचा सायकलीच्या पत्र्यावर होणारा टप टप असा आवाजच काय तो येत होता.
मी पटापट इतर ठिकाणाचं दूध दिलं. अंग पावसाने थोडं भिजलं होतं आणि गारठून निघालो होतो. सर्वात शेवटी मी गल्लीच्या टोकाला असलेल्या सविता आंटीच्या घराच्या दिशेने सायकल वळवली. पाऊस आता चांगलाच वाढला होता. पाण्याचे मोठे थेंब पडायला लागले होते. मी त्यांच्या घरासमोर सायकल उभी केली, स्टँड लावला आणि दुधाचा कॅन हातात घेऊन धावतच दारासमोरील पडवीत गेलो. काकू दूध. मी नेहमीप्रमाणे बाहेरूनच हाक मारली, पण दररोज सेकंदात उघडणारं ते दार आज उघडलं नाही. मी 2-3 सेकंद थांबलो. वाटलं कदाचित पावसाच्या आवाजात माझी हाक त्यांना ऐकू गेली नसेल. काकू दूध. मी थोड्या मोठ्या आवाजात पुन्हा हाक मारली. अजूनही आतून काहीच प्रतिसाद आला नाही. मनात अचानक वेगळीच शंका आली. नेहमी तर त्या आधीच तयार असायच्या. मी पुढे होऊन दाराला हळूच धक्का दिला तर दार तर आतून उघडंच होतं, फक्त टेकवलेलं होतं. काकू, आत येऊ का? मी दारात उभं राहून विचारलं. काहीच उत्तर आलं नाही. मला काळजी वाटायला लागली. मी हळूच घरात पाऊल ठेवलं. हॉलमध्ये पूर्ण शांतता होती. काकू. मी जर भीत किचनच्या दिशेने गेलो आणि किचनच्या दारात पोहोचताच माझं काळीज एका क्षणासाठी धडपडलं. सविता आंटी तिथल्या फरशीवर बसल्या होत्या. बाजूला पाण्याचा तांब्या सोडलेला होता आणि पाणी फरशीवर पसरलं होतं. ते प्यायला दोन्ही हातांनी घट्ट धरून बसल्या होत्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि त्या शांतपणे वेदना दाबण्याचा प्रयत्न करत रडत होत्या. आंटी, काय झालं? मी हातातला कॅन एका बाजूला ठेवून धावतच त्यांच्याजवळ खाली बसलो. त्यांनी अचानक मान वर करून माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात वेदना आणि असहायता स्पष्ट होती. राजू, तू? त्या अडखळत्या म्हणाल्या. अरे, वर गच्चीवर पाण्याचा थेंब गळत होता म्हणून मी बादली ठेवायला घाईघाईने जात होते आणि या सांडलेल्या पाण्यावरून पाय घसरला रे. तुम्ही उठायचा प्रयत्न करू नका. आधी शांत व्हा, मी म्हणालो. त्यांचा डावा पाय लचकला होता आणि त्यांना साधी हालचाल करणंही कठीण झालं होतं. मी तुम्हाला सोफ्यावर बसवतो जरा, अगदी आदरपूर्वक म्हणालो. मी त्यांना हळूच सावरलं. त्यांनी माझ्या खांद्यावर आधार घेतला. वेदनेमुळे त्यांनी माझ्या खांद्याला खूप घट्ट पकडलं होतं. तो क्षण असा होता जिथे कोणताही विचार मनात येण्याऐवजी फक्त एकच भावना होती, त्यांना त्या वेदनेतून बाहेर काढायचं. मी अत्यंत सांभाळून त्यांना हळूच उचलून हॉलमधून सोफ्यावर घेऊन बसवलं. खूप ठणकते का आंटी? मी काळजीने विचारलं. हो राजू. पाय अजिबात ठेवताच येत नाही आहे. त्या डोळे मिटून कपाळावर आठ्या आणत म्हणाल्या. तुम्ही इथेच बसा, मी बघतो. मी लगेच किचनमध्ये गेलो. तिथे शेगडीवर पाणी तापायला ठेवलं. एक स्वच्छ कपडा घेतला आणि थोडं बाम शोधून आणलं. मी त्यांच्याजवळ खाली जमिनीवर बसलो. आंटी, राग नका मानू. मला तुमचा पाय पाहू द्या, मी अत्यंत विनम्रपणे विचारलं. त्यांनी डोळ्यांनी होकार दिला. मी अत्यंत नाजूकपणे हलक्या हाताने त्यांच्या लचकलेल्या पायावर माझ्या मांडीवर घेतला. त्यांचा पाय खूप मऊ आणि नाजूक होता, पण दुखापतीमुळे घोट्याजवळ सूज यायला लागली होती. मी कपडा गरम पाण्यात बुडवून हलक्या हाताने त्यांच्या पायाला शेक द्यायला सुरुवात केली. गरम कपड्याचा स्पर्श होताच त्यांच्या तोंडून एक हलकीशी सुस्कारा बाहेर पडली. आहा. राजू, जरा हळू, त्या हलक्या आवाजात म्हणाल्या. हो आंटी, एकदम हळू करतोय, मी त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणालो. मी थोडं बाम हातात घेतला आणि त्यांच्या घोट्यावर अगदी हळूवार मसाज करायला लागलो. हळूहळू बामचा उबदारपणा आणि माझ्या हाताचा स्पर्श यामुळे त्यांची वेदना थोडी कमी होत गेलेली दिसत होती. त्या शांत वातावरणात बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज आणि आता आम्हा दोघांच्या श्वासाचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. त्या क्षणी माझ्या आणि सविता आंटीमधील संवादापेक्षा ती शांतता जास्त बोलत होती. ते केवळ एक मदतीचं काम राहिलं नव्हतं, ते एका अनपेक्षित प्रसंगाने आमच्या दोघांच्या मनात एक अत्यंत नाजूक, भावनिक आणि उबदार बंध निर्माण करायला सुरुवात केली होती. गरम कपड्याचा शेक आणि हलक्या हाताने केलेल्या मसाजामुळे सविता आंटीच्या चेहऱ्यावरचे वेदनेचे भाव हळूहळू कमी होत गेले होते. त्यांच्या कपाळावर पडलेल्या आट्या आता शांत झाल्या होत्या. पण दुखापत कमी होत असतानाच आमच्या दोघांमधील वातावरणात एक वेगळीच न हाताळलेली उत्सुकता आणि उबदारपणा तयार होत होता. कसं वाटतंय आता आंटी? जरा बरं वाटतंय का? मी खाली बघत अत्यंत हळूवार आवाजात विचारलं. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात वेदनेच्या जागी आता एक वेगळाच भाव होता, कृतज्ञतेचा आणि एक अबोल आपुलकीचा. हो राजू, खूप बरं वाटतंय, त्या मऊ स्वरात म्हणाल्या. तू खूप चांगला आहेस रे, अगदी योग्य वेळी आलास. आज तू इथे नसतास तर माझं काय झालं असतं देव जाणे. असं काय म्हणता आंटी? मी रोज तर येतोच ना इथे, आणि त्यात काय थँक्स म्हणण्यासारखं काय आहे? मी नाही तर दुसरं कोणीतरी असतं तर हेच केलं असतं, मी साधेपणाने म्हणालो. त्यांनी पटकन माझा हात धरला. त्यांचा स्पर्श अतिशय मऊ आणि उबदार होता. आजकाल कोणाला कोणाची पडली आहे सांग? लोक दारातूनच निघून जातात, पण तू घरात आलास, माझी काळजी घेतलीस,
ही गोष्ट आजकाल कोणी करत नाही. त्यांच्या या बोलण्यात एक खोल एकटेपणा लपलेला होता, जो मला स्पष्ट दिसत होता. पण मला माहीत होतं की त्यांचे पती कामानिमित्त सतत दुसऱ्या शहरात असायचे. महिन्यातून एखाद्या वेळेस यायचे. एवढं मोठं घर, पण दिवसभर तिथे फक्त शांतता असायची. तो एकटेपणा, ती पोकळी आज त्यांच्या आवाजात स्पष्ट उतरली होती. मी हळूच त्यांचा पाय मांडीवरून खाली ठेवला आणि सोफ्याशेजारी जमिनीवर बसून राहिलो. "तुम्ही नेहमी अशा एकट्याच असता का आंटी?" माझ्या तोंडून नकळत हा प्रश्न बाहेर पडला. त्यांनी एक लांब श्वास घेतला आणि भिंतीकडे पाहू लागल्या. "सवय आहे रे आता राजू. सुरुवातीला खूप त्रास व्हायचा. घर खायला उठायचं. मग हळूहळू या शांततेला आज माझं सोबती बनवून घेतलं. पण काही प्रसंग असे येतात ना, जेव्हा माणसाला जाणवतं की घरात दुसरं कोणातरी असणं किती गरजेचं आहे." त्यांच्या डोळ्यातून पुन्हा पाण्याचे थेंब तरळले. मला त्यांना असं दुःखी बघवणं कठीण जात होतं. "आंटी, तुम्ही स्वतःला एकटं नका समजू." मी त्यांच्या हातावर माझा हात ठेवत हळूच म्हणालो, "मी आहे ना. रोज सकाळी तर येतोच. यापुढे संध्याकाळी सुद्धा येईन. तुम्हाला काही सामान हवं असेल, बाजारात जायचं असेल किंवा फक्त बोलायचं असेल तर हक्काने सांगा. मी नक्की येईन." माझे हे शब्द ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर एक सुंदर हळवी स्माईल आली. त्यांनी मान खाली घातली आणि त्यांच्या गालावर एक हलकीशी लाजरी लकीर उमटली. त्यांनी माझ्या डोळ्यात डोळे घालून विचारलं, "हो आंटी, अगदी मनापासून सांगतोय." मी ठामपणे म्हणालो. त्या क्षणी आमच्यात एक वेगळा संवाद सुरू झाला होता. तिथे आता फक्त एक दुधाचा विक्रेता आणि गिऱ्हाईकाचं नव्हतं. तिथे राजू आणि सविता आंटी होत्या, ज्यांच्यामध्ये एक नकळत, नाजूक आणि सुंदर भावनिक आकर्षण फुलत होतं. त्या सोफ्यावर बसल्या होत्या आणि मी खाली जमिनीवर. पण त्यांच्यातील अंतर पार निघून गेलं होतं. त्यांच्या साडीचा पदर हलकासा घसरला होता, पण तो सांभाळण्याच्या घाईपेक्षा त्यांचा भर माझ्याशी बोलण्यावर जास्त होता. मीही माझी नजर सांभाळत फक्त त्यांच्या डोळ्यातील ती कृतज्ञता आणि आपुलकी टिपत होतो. बाहेर पावसाचा जोर आता काहीसा ओसरला होता. झाडांच्या पानावरून पाण्याचे थेंब खाली पडण्याचा मंद आवाज येत होता. घरात एक प्रकारची शांत आणि उबदार प्रसन्नता पसरली होती. "तू ना राजू, जितका बाहेरून साधा देतोस तितक्याच मनातून खूप संवेदनशील आहे." त्या हळूच म्हणाल्या आणि त्यांनी माझ्या हाताची बोटं आपल्या हातांमध्ये गुंफली. तो स्पर्श असा होता की माझ्या पाठीवरून एक अनपेक्षित गोड शहारून गेली. माझ्या मनाची धडधड एकदम वाढली. पण त्या स्पर्शात कोणतीही असभ्यता नव्हती, तर एक निखळ, उबदार आणि रोमॅन्टिक भावना होती, जी केवळ एकमेकांच्या जवळ असण्याने तयार झाली होती. "मी मी आता निघतो आंटी." मी स्वतःला थोडंसं सावरत म्हणालो. "तुम्ही पायाला जास्त ताण देऊ नका. सोफ्यावरच विश्रांती घ्या. थांब ना थोडा वेळ. घाई आहे का तुला?" त्यांनी अगदी अर्जवी स्वरात विचारलं. त्यांच्या त्या एका वाक्याने माझं पाऊल दाराच्या दिशेने पडताना थबकलं. पण मला माहीत होतं की मला आजच्या दिवसाची इतर कामंही उरकायची होती. "मला जावं लागेल आंटी, पण मी वचन देतो, मी संध्याकाळी पुन्हा नक्की येईन." मी हसून म्हणालो. त्यांनी हळूच होकार दिला, पण त्यांच्या नजरेत मी थांबलो असतो तर जास्त बरं झालं असतं, असा एक भाव स्पष्ट दिसत होता. तोच भाव माझ्या मनात कुठेतरी रेंगाळत होता. सकाळचा तो प्रसंग आणि सविता आंटीशी झालेला संवाद दिवसभर माझ्या डोक्यात फिरत होता. दुधाच्या डेअरीवर काम करताना, सायकलीचे पॅडल मारताना आणि लोकांच्या घरी दूध पोहोचवताना सुद्धा माझं मन पुन्हा पुन्हा त्या संध्याकाळच्या वेळेची वाट पाहत होतं. दिवसभर पाऊस थांबून थांबून पडत होता. हवेत एक छान गारवा आणि ओलसर सुगंध पसरला होता. जसजशी संध्याकाळ जवळ यायला लागली, तशी माझ्या मनातील उत्सुकता वाढू लागली. मी माझं काम आवरलं, नीट स्वच्छ कपडे घातले आणि त्यांच्या घरासाठी लागणाऱ्या काही गोष्टी बाजारातून खरेदी केल्या. काही ताजी फळं, थोडा नाश्ता आणि पायाला लावायचं दुसरं एक चांगलं मलम. साधारण 6 वाजता मी सविता आंटीच्या दारासमोर पोहोचलो. मी सायकल उभी केली आणि दारावर हळूच थाप मारली. "काकू, मी राजू." मी बाहेरूनच हाक मारली. काही सेकंदातच दाराची कडी वाजली आणि दार उघडलं. समोर सविता आंटी उभ्या होत्या. सकाळी ज्या सोफ्यावरून त्यांना उठणंही कठीण जात होतं, तिथूनच त्या आता काठीचा आधार घेऊन हळूहळू चालत आल्या होत्या. साध्याशा साडीत, कपाळावर छोटीशी टिकली आणि चेहऱ्यावर एक अतिशय सुंदर, मनमोहक हसू होतं. "आलास राजू, ये, आत ये ना." त्या आनंदाने म्हणाल्या. "आंटी, तुम्ही कशाला उठायला त्रास घेतला? मी हाक मारली असती ना." मी पटकन आत जात जात त्यांना धरण्याचा प्रयत्न करत म्हणालो, "अरे, आता खूप बरं वाटतंय मला. सकाळी तू जे मलम लावून शेक दिला होतास ना, त्याने पायाची सूज कमी केली आहे." त्या सोफ्यावर हळूच बसत म्हणाल्या. मी हातातल्या पिशव्या टेबलावर ठेवल्या. "मी बाजारातून थोडी फळं आणि औषध आणलंय. तुम्ही रात्री हे मलम लावून झोपा." मी साधेपणाने सांगत होतो. सविता आंटींनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळा सुबदारपणा आणि कौतुक होतं. "तू तर खरंच खूप काळजी घेतोस राजू."
सकाळी दूध देण्यापासून ते आता संध्याकाळी माझी चौकशी करायला येण्यापर्यंत. इतकं प्रेम आणि आपुलकी मला बऱ्याच दिवसांनी अनुभवायला मिळते. मी त्यांच्या शेजारी सोफ्यावर थोड्या अंतरावर बसलो. आणि ती नाती ही फक्त रक्ताचीच असतात असं नाही. काही नाती माणसाच्या संवेदनशीलतेने आणि वेळेवर दिलेल्या साथीने तयार होतात. मला तुमच्यासोबत बोलताना, तुमची काळजी घेताना खूप आनंद मिळतो. माझे हे शब्द ऐकून सविता आंटीचा चेहरा अधिकच खुलला. त्यांनी हळूच आपला मऊ हात माझ्या हातावर ठेवला. तो स्पर्श सकाळी झालेल्या स्पर्शापेक्षाही जास्त भावनिक आणि जवळीक निर्माण करणारा होता. माझं आयुष्य खूप शांत आणि एकटं झालं होतं. राजू त्या खिडकीबाहेर पाहत हळूच म्हणाल्या, खरं तर घर, काम आणि ही शांतता, दुसरं काहीच नव्हतं. पण आज तुझ्या या येण्याने या घरात पुन्हा एकदा चैतन्य आल्यासारखं वाटतंय. तू फक्त दूध घेऊन नाही आलास, तर माझ्या आयुष्यात एक सुंदर सोबती म्हणून आलास. त्यांच्या या प्रामाणिक कबुलीने माझं हृदय भरून आलं. मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं. त्या नजरेत एक स्त्रीचा एकटेपणा, एक आदरयुक्त प्रेम आणि माझ्याबद्दलची एक सुप्त रोमॅन्टिक आकर्षण स्पष्ट दिसत होतं. मी नेहमी तुमच्यासोबत असेन आंटी, मी त्यांच्या हाताला हलकासा दाब देत म्हणालो. सकाळी दूध देताना असो किंवा संध्याकाळी थोडा वेळ गप्पा मारताना, तुम्हाला कधीही एकटं वाटू देणार नाही. त्यांनी गोड हसून मान हलवली. त्या संध्याकाळी आम्ही दोघांनी बराच वेळ गप्पा मारल्या. त्यांच्या बोलण्याच्या आठवणी, आणि कॉलेजचं जीवन, भविष्यातील माझी स्वप्न, अशा अनेक गोष्टींवर गप्पा रंगल्या. बाहेर अंधार पडत होता आणि घरातल्या दिव्यांचा मंद प्रकाश आमच्या दोघांच्या नात्यांमधील अधिक घट्ट आणि समृद्ध होत होता. ते नातं कोणत्याही सामाजिक चौकटीत बसणारं नव्हतं, पण ते पूर्णपणे निखळ, उबदार आणि एकमेकांना सावरणारं होतं. त्यात एक रोमॅन्टिक नाजूकपणा होता, पण त्याहूनही जास्त एक मजबूत भावनिक आधार होता. आता मी निघतो आंटी, खूप वेळ झाला. रात्री 8च्या सुमारास मी उठत म्हणालो. हो राजू, रात्री सांभाळून जा आणि उद्या सकाळी लवकर येशील ना? त्यांनी अगदी आस्थेने विचारलं. हो नक्की. सकाळी नेहमीप्रमाणे 5 वाजता सायकलचा आवाज येईल तुमच्या दारात, मी हसून म्हणालो. त्या मला सोडायला दारापर्यंत आल्या. मी सायकलवर बसलो आणि मागे वळून पाहिलं. दारात उभ्या असलेल्या सविता आंटी मला हात दाखवून निरोप देत होत्या. त्या पावसाळी दिवसाने एका दुधाच्या कॅनने सुरू झालेला हा प्रवासाने माझ्या आयुष्याला एक नवीन, अर्थपूर्ण आणि भावनिक वळण दिलं होतं. रोज सकाळी उठून सायकल चालवणं आता माझ्यासाठी फक्त काम राहिलं नव्हतं, तर सविता आंटीच्या त्या प्रेमळ हसण्याला आणि त्यांच्या उबदार सोबतीला भेटण्याची एक सुंदर वाट बनली होती.